शिक्षक पात्रता परीक्षा 2026. 100 संभाव्य प्रश्नांच्या सिक्वेन्समध्ये आज आपण संभाव्य प्रश्नांबरोबरच अध्ययन व व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या व्याख्या 5 मिनिटात लक्षात कशा ठेवायच्या ते अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे 76वा. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. जॉन लॉक यांचा याच्याशी संबंध नाही, कारण जॉन लॉक यांनी टॅब्युला रासा हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी अध्ययनाची विशिष्ट अशी व्याख्या दिलेली नाहीये. जॉन हर्बर्ट यांची जी व्याख्या आहे ती आहे विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला नवीन ज्ञानाशी जोडून ते ज्ञान आत्मसात करण्याची प्रक्रिया. जॉन हर्बर्ट यांनी पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांचा संबंध जोडलेला आहे. विल्बर श्रॉम यांचा याच्याशी संबंध नाहीये, कारण विल्बर श्रॉम यांनी अध्ययनावर काम केलेले नाही, त्यांनी कम्युनिकेशनवर काम केलेले आहे. त्यामुळे ही व्याख्या जी आहे ती गॅरेट यांनी दिलेली आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. गॅरेट यांची ही व्याख्या आहे. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू करून येणारे बदल म्हणजे अध्ययन, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे? फ्रान्सन यांची ही व्याख्या आहे. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. त्याच्यामध्ये बाकीचे जे काही 3 ऑप्शन्स आहेत, मर्फी, वुडवर्थ आणि गिलफोर्ड, यांच्या देखील व्याख्या मी तुम्हाला या ठिकाणी रेफरन्ससाठी देत आहे. मर्फी यांच्या मते अध्ययन म्हणजे पर्यावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्तनात होणारा कोणताही बदल. त्यांनी पर्यावरण किंवा वातावरणाला महत्व दिलंय. पर्यावरणाच्या किंवा वातावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्तनात होणारा बदल. दुसरी एक व्याख्या त्यांनी दिलेली आहे, शारीरिक व मानसिक वर्तनात घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन प्रक्रिया. त्यानंतर वुडवर्थ यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे नवीन ज्ञान आणि नवीन प्रतिक्रिया मिळवण्याची क्रिया म्हणजे अध्ययन. त्यानंतर गिलफोर्ड यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती आहे वर्तनामुळे वर्तनात होणारा बदल. वर्तनामुळे वर्तनात होणारा बदल. तर या 3 व्याख्या मी तुमच्या रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत, की या व्याख्या जर आल्या तर तुम्हाला त्या लिहिता येतील. मर्फी यांची व्याख्या आहे की पर्यावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्तनात होणारा बदल. त्यानंतर आणखी एक व्याख्या त्यांनी दिलेली आहे, शारीरिक आणि मानसिक वर्तनात बदल घडवून आणते ती प्रक्रिया म्हणजे अध्ययन. वुडवर्थ यांनी सांगितलंय की नवीन ज्ञान आणि नवीन प्रतिक्रिया मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन. आणि गिलफोर्ड यांनी सांगितले की वर्तनामुळे वर्तनात होणारा बदल म्हणजे अध्ययन. व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक, भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी व्याख्या अध्ययनाची खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे? वाचिक, कारक आणि भावनात्मक पातळीवर होणारे बदल ही व्याख्या नॉर्मन मन यांची आहे. फ्रान्सन यांनी दिलेली व्याख्या वरती दिलेली आहे. वुडवर्थ आणि मर्फी यांच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितल्यात. त्यामुळे ही जी व्याख्या आहे वाचिक, कारक आणि भावनात्मक पातळीवर होणारे बदल म्हणजे अध्ययन, ही नॉर्मन मन यांची व्याख्या आहे. वुडवर्थ यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती आपण वरती पाहिली, नवीन ज्ञान आणि नवीन प्रतिक्रिया मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन. आता अध्ययनाचे जे काही 7 मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाची व्याख्या दिलेली आहे, त्या अध्ययन व्याख्या लक्षात कशा ठेवायच्यात हे आपण ऍट अ ग्लान्स बघूयात. गॅरेट, फ्रान्सन, नॉर्मन मन, जॉन हर्बर्ट, मर्फी, वुडवर्थ आणि गिलफोर्ड यांनी अध्ययनाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. गॅरेट यांनी नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची कृती म्हणजे अध्ययन. GN ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. N म्हणजे नवीन परिस्थितीला. ज्यावेळेला नवीन परिस्थितीला हा शब्द येईल त्यावेळेला गॅरेट यांची व्याख्या आहे GN, नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची कृती. फ्रान्सेन हे FA असे लक्षात ठेवा. F म्हणजे फ्रान्सन, A म्हणजे अनुभव. मराठी शब्दांचं फक्त एक फर्स्ट लेटर वापरलेलं आहे. अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात होणारा बदल म्हणजे अध्ययन, ही फ्रान्सन यांची व्याख्या आहे. नॉर्मल एलमन
या ठिकाणी एन व्ही लक्षात ठेवा. एन म्हणजे नॉर्मन आणि व्ही म्हणजे वातावरण. वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक आणि भावनात्मक पातळीवर बदल होतात ते म्हणजे अध्ययन. जॉन हर्बर्ट यांनी पूर्वज्ञानाचा नवीन ज्ञानाशी संबंध जोडून आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन असं म्हटलंय. जेपी असे लक्षात ठेवा. जे म्हणजे जॉन हर्बर्ट आणि पी म्हणजे पूर्वज्ञान. त्यानंतर मर्फी यांनी पर्यावरणाला महत्व दिलंय. त्यामुळे एमपी लक्षात ठेवा. एम म्हणजे मर्फी, पी म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्तनात होणारा बदल. आणि आणखी एक दुसरी व्याख्या आहे त्यांची, शारीरिक आणि मानसिक वर्तनात बदल घडवून आणते ते अध्ययन. वुडवर्थ यांनी नवीन ज्ञान आणि नवीन प्रतिक्रिया मिळवण्याची क्रिया म्हणजे अध्ययन असं म्हटलंय. आणि गिलफोर्ड यांनी वर्तनामुळे वर्तनात होणारा बदल म्हणजे अध्ययन असं म्हटलेलं आहे. तर या 7 मानसशास्त्रज्ञांच्या ज्या अध्ययनाच्या व्याख्या आहेत त्याच्या पलीकडे कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आजपर्यंत अध्ययनाची व्याख्या आलेली नाही. तर या 7 अध्ययनाची व्याख्या करून ठेवा. त्याचे कोडवर्ड्स लक्षात ठेवा, कारण अध्ययनाची व्याख्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहेच. त्यानंतर आपण वळूया व्यक्तिमत्वाकडे. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. ऑप्शन्स आहेत नॉर्मन एल्मंड, G.W. ऑलपोर्ट, G.A. किंबल, J.B. वॉटसन. ऑलपोर्ट यांची व्याख्या आहे. ऑलपोर्ट यांच्या 3 व्याख्या आहेत आणि 3 व्याख्येपैकी कोणतीही व्याख्या विचारली जाते. ऑलपोर्ट यांच्या 3ही व्याख्या कशा लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगते. पहिली व्याख्या आहे जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? ही व्याख्या देखील ऑलपोर्ट यांची आहे. ही लक्षात कशी ठेवायची? तर स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. असामान्य संघटन आलं की ही व्याख्या G.W. ऑलपोर्ट यांची आहे हे गृहीत धरा. ती आहेच. त्यामुळे असामान्य संघटन हा शब्द लक्षात ठेवा. स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन G.W. ऑलपोर्ट. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे? ऑलपोर्ट यांची ही तिसरी व्याख्या आहे, शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना. G.W. ऑलपोर्ट. हे लक्षात ठेवा, गतिशील संघटना हा शब्द लक्षात ठेवा, शारीरिक व मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना. अशा प्रकारे ऑलपोर्ट यांच्या 3 व्याख्या आपण पाहिल्यात. पहिली व्याख्या आहे जैविक देणगीनुसार जगेपर्यंतची वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व. दुसरी व्याख्या आहे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन हा शब्द लक्षात ठेवा. आणि तिसरी व्याख्या आहे शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना हा शब्द लक्षात ठेवा. ह्या 3ही व्याख्या ऑलपोर्टच्या लक्षात ठेवा. ऑलपोर्टची प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये व्याख्या विचारलेली आहे. पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? ज्या वेळेला व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज हे वाक्य येईल त्या वेळेला ती व्याख्या नॉर्मन मन यांची आहे हे गृहीत धरा. कारण ही व्याख्या नॉर्मन मन यांनी केलेली आहे. व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. हे लक्षात ठेवा. गोळाबेरीज हा शब्द लक्षात ठेवा. गोळाबेरीज हा शब्द आला वर्तनाची गोळाबेरीज की नॉर्मल एलिमेंट. आता ह्या महत्वाच्या व्याख्या आहेत आणि इतर ज्या काही व्याख्या आहेत व्यक्तिमत्वाच्या त्यामध्ये G.A. किंबल यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची अशी विशिष्ट पद्धत जी तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते. ही G.A. किंबल यांची थोडीशी वेगळी व्याख्या आहे. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाची अशी विशिष्ट पद्धत जी तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते. आणि या ठिकाणी A.E. टॅक्सलर जे आहे त्यांची व्यक्तिमत्वाची कुठलीही व्याख्या नाहीये, कारण त्यांनी शैक्षणिक समुपदेशन व मार्गदर्शनावर काम केलेलं आहे.
त्यामुळे आपल्याला व्यक्तिमत्वाच्या व्याख्या लक्षात ठेवायच्या असतील तर नॉर्मल एलमन व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज, ऑलपोर्ट यांच्या 3 व्याख्या, G.A. किंबल यांची ही व्यक्तिमत्वाची व्याख्या. या व्यतिरिक्त व्यक्तिमत्वाच्या व्याख्या विचारल्या जात नाही. वॉटसन यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, पण वॉटसन यांची व्यक्तिमत्वाची व्याख्या अजून कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली नाही. तरी सुद्धा लक्षात ठेवा की व्यक्तिमत्व म्हणजे अशा सर्व क्रियाकलापांची एकूण बेरीज. अशा प्रकारे व्यक्तिमत्वावरील 4 महत्वाच्या व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ऑलपोर्ट यांच्या 3 व्याख्या आहेत. स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व, ही एक व्याख्या. या ठिकाणी असामान्य संघटन हा शब्द लक्षात ठेवा. शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना हा शब्द लक्षात ठेवा. आणि जैविक देणगीपासून जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व, ही व्याख्या लक्षात ठेवा. ऑलपोर्ट यांच्या या 3 महत्वाच्या व्याख्या आहेत. नॉर्मन एलमन यांनी सामाजिक प्रसंगात व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. तो वर्तनाची गोळाबेरीज हा शब्द लक्षात ठेवा. वर्तनाची गोळाबेरीज आली की व्याख्या आहे नॉर्मन यांची. J.B. वॉटसन, निरीक्षणातून दिसणाऱ्या व्यक्तीच्या सर्व क्रियाकलापांची एकूण बेरीज. या ठिकाणी बेरीज हा शब्द डबल आलाय, पण इथे क्रियाकलापांची बेरीज आहे आणि इथं वर्तनाची गोळाबेरीज आहे. त्यामुळे ह्या 2 व्याख्या लक्षात ठेवा. शक्यतो J.B. वॉटसन यांची व्याख्या विचारलेलीच नाही आतापर्यंत. नॉर्मल मन यांची व्याख्या मात्र खूप प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झालेली आहे, ती करून ठेवा. G.A. किंबल यांची व्याख्या सगळ्यात वेगळी आहे आणि लक्षात ठेवणं सोपं आहे. वर्तनाची अशी विशिष्ट पद्धत की जी व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं बनवते, ती G.A. किंबल यांची व्याख्या आहे. अशा प्रकारे व्यक्तिमत्वावरील फक्त एवढ्याच व्याख्या विचारल्या जातात. ऑलपोर्टच्या 3 व्याख्या, नॉर्मल मन यांची एक व्याख्या 4 आणि G.A. किंबल यांची एक व्याख्या 5. एवढ्या 5 व्याख्या व्यवस्थित करून ठेवा. व्यक्तिमत्वावरील कोणतीही व्याख्या आली तरी सुद्धा तुम्हाला ती सांगता येईल. यानंतर आपण वळतोय भावनिक बुद्धिमत्तेच्या ज्या व्याख्या आहेत त्याकडे. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार, कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की भावनिक बुद्धिमत्तेवर काम करणारे फक्त पीटर सॅलवी आणि डॅनियल गोलमन हेच 2 जण आहेत. आता या प्रश्नामध्ये इथे जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, अल्फ्रेड बिने यांची बिने सायमन टेस्ट आहे, त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर काम केलेलं नाहीये. डेव्हिड वेशलर यांची वेशलर स्केल आहे, त्यांची देखील भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या नाहीये. हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडलेला आहे, त्यांनी देखील भावनिक बुद्धिमत्तेवर काम केलेलं नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पीटर सॅलवी हे योग्य उत्तर आहे. ही पीटर सॅलवी यांची व्याख्या आहे. पण या ठिकाणी पीटर सॅलवी आणि डॅनियल गोलमन हे दोघे ज्या वेळेला ऑप्शन्स मध्ये एकाच वेळेला असतात त्यावेळेला कन्फ्युजन होऊ शकतं, कारण पीटर सॅलवी यांची व्याख्या आणि डॅनियल गोलमन यांची व्याख्या हे वेगवेगळ्या आहेत. तर ही जी व्याख्या आहे स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे, नियमन करण्याची क्षमता, ही व्याख्या आहे पीटर सॅलवी यांची, त्यामुळे ती लक्षात ठेवा. भावनिक बुद्धिमत्ता स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची, स्वतःला प्रेरित करण्याची, स्वतःसाठी व आपल्या नातेसंबंधांसाठी सर्वोत्तम मिळवण्यासाठी आपल्या भावना चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? भावनिक बुद्धिमत्ता स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे. त्या ठिकाणी ऑप्शन असतात अल्फ्रेड बिने, ह्याच्याशी संबंध नाही. डेव्हिड वेशलर, ह्याच्याशी संबंध नाही. पीटर सॅलवी आणि डॅनियल गोलमन, ह्या 2 ऑप्शन्स मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर डॅनियल गोलमन यांचं फक्त एकच वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. हे पुढचं वाक्य तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, ही व्याख्या डॅनियल गोलमन यांनी दिलेली. 2 व्याख्यांमधला फरक लक्षात घ्या. पीटर सॅलवी यांनी काय सांगितले की स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, नियमन करणे, हे पीटर सॅलवी यांची व्याख्या आहे. आणि डॅनियल गोलमन यांनी काय सांगितले की स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची क्षमता. त्यामुळे 2 ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्यामध्ये गल्लत करू नका. आणि भावनिक बुद्धिमत्तेची डॅनियल गोलमन किंवा पीटर सॅलवी यांची कुणाची तरी एकाची व्याख्या विचारली जातेच, त्यामुळे ह्या 2 व्याख्या करून ठेवा.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक भावनिक बुद्धिमत्तेच्या प्रमुख घटकांमध्ये समाविष्ट नाही? भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख घटक 5 आहेत. त्यामध्ये आहे सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, एम्पथी आणि सोशल स्किल. आता आत्मजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेस, आत्मसन्मान ह्याचा त्याच्याशी संबंध नाही, सामाजिक कौशल्य म्हणजे सोशल स्किल, स्वनियमन म्हणजे सेल्फ रेग्युलेशन. तर आत्मजागरूकता, सामाजिक कौशल्य, स्वनियमन हे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आहेत. आत्मसन्मान हा भावनिक बुद्धिमत्तेचा घटक नाही, त्यामुळे करेक्ट आन्सर हा भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकांमध्ये समाविष्ट नाही. भावनिक बुद्धिमत्तेचे जे काही 5 घटक आहेत ते लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. SS, M, E, S. S म्हणजे सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता. S म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, स्वनियमन. M म्हणजे मोटिवेशन, प्रेरणा. E म्हणजे एम्पथी म्हणजे सहानुभूती. आणि S म्हणजे सोशल स्किल, सामाजिक कौशल्य. हे 5 भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आहेत. त्यामध्ये आत्मसन्मानाचा संबंध नाही. सॅलिव्ही व मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? आता मी तुम्हाला जे काही 5 घटक सांगितलेत, SSMES, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, एम्पथी आणि सोशल स्किल, हेच 5 घटकांचा संबंध या प्रश्नाशी आहे. यातला जे काही लास्ट घटक आहे सोशल स्किल म्हणजे सामाजिक कौशल्य, या सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? ऑप्शन्स आहेत राजकीय भान, संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्व आणि संप्रेषण. आता सामाजिक कौशल्यामध्ये संघर्ष येतोच, संघर्ष व्यवस्थापन आलं, नेतृत्व आलं, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन आलं. म्हणजेच राजकीय भान याचा याच्याशी संबंध नाही. दिस इज द करेक्ट आन्सर. खालीलपैकी भावनिक बुद्धिमत्तेचा घटक कोणता? पुन्हा त्याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत आत्मजाणीव, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, सामान्य बुद्धिमत्ता. स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, सामान्य बुद्धिमत्ता ह्याचा याच्याशी संबंध नाही. आत्मजाणीव, आत्मजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस, म्हणजे दिस इज द करेक्ट आन्सर. पूर्वानुभवांच्या अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. हे कोणत्या मानसशास्त्रज्ञांची ही व्याख्या आहे? माझ्याकडून हा प्रश्न अपूर्ण आला या ठिकाणी. ऑप्शन्स आहेत नॉर्मल एलमन, ए टॅक्सलर, ऑलपोर्ट GW, GA किंबल. नॉर्मल मन यांची व्यक्तिमत्वाची व्याख्या आपण अभ्यासली. व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. त्यांनी विचाराची आणखी एक व्याख्या दिलेली आहे, ती देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार, हे नॉर्मन एलमन यांची व्याख्या आहे. आणि ही व्याख्या आतापर्यंत 5 वेळा 5 प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झाली, त्यामुळे ही व्याख्या लक्षात ठेवा. नॉर्मन एलमन यांच्या दोन्ही व्याख्या लक्षात ठेवा. एक त्यांची व्याख्या आहे व्यक्तिमत्वाची, व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. आणि दुसरी त्यांची व्याख्या आहे विचारावर पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीमध्ये शिक्षकांच्या वर्तनाचे किती प्रकार सांगितले आहेत? फ्लँडर्स यांनी वर्गामध्ये ज्या काही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात त्या सर्व आंतरक्रिया 10 आंतरक्रियांमध्ये विभागल्या आहेत. त्यातल्या 7 आंतरक्रिया ह्या शिक्षकांच्या आंतरक्रिया आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष आंतरक्रिया 3 आहेत, अप्रत्यक्ष आंतरक्रिया 4 आहेत. त्यानंतर 2 आंतरक्रिया विद्यार्थ्यांच्या आहेत आणि 1 आंतरक्रिया गोंधळाची किंवा संवाद नसलेली आहे. तर फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीमध्ये शिक्षकाच्या वर्तनाचे किती प्रकार सांगितलेले आहेत? शिक्षकाच्या वर्तनाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. या 7 प्रकारामध्ये 4 प्रकार जे आहेत ते अप्रत्यक्ष वर्तनाचे आहेत आणि 5 प्रकार जे आहेत ते प्रत्यक्ष वर्तनाचे आहेत. मग 3 प्रकार प्रत्यक्ष वर्तनाचे आहेत. मग प्रत्यक्ष वर्तन कोणतं? व्याख्यान देणं, निर्देश देणं म्हणजे
सूचना देणं किंवा टीका करणं. आणि अप्रत्यक्ष वर्तन कोणतं आहे? विद्यार्थ्यांच्या भावना स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या प्रशंसा करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या कल्पना स्वीकारणे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे. तर अशा प्रकारच्या 4 वर्तन प्रकार जे आहेत ते शिक्षकांचे आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणामध्ये फ्लँडर्सने जे 10 वर्तन प्रकार सांगितलेत त्यामध्ये 7 वर्तन प्रकार शिक्षकांचे आहेत, 2 वर्तन प्रकार विद्यार्थ्यांचे आहेत आणि 1 वर्तन प्रकार गोंधळाचा आहे. त्यामध्ये शिक्षकांचे जे 7 वर्तन प्रकार आहेत त्यामध्ये 3 वर्तन प्रकार जे आहेत ते प्रत्यक्ष वर्तन प्रकार आहेत आणि 4 वर्तन प्रकार जे आहेत ते अप्रत्यक्ष वर्तन प्रकार आहेत. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या काही मर्यादा आहेत. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा कोणत्या त्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या 4 मर्यादा आहेत. येथे शाब्दिक वर्तनावर अधिक फोकस केलेला आहे, अधिक भर दिलेला आहे. निरीक्षणावर पूर्णपणे फ्लँडर्स आंतरक्रिया अवलंबून आहे, म्हणजे निरीक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षकांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि विद्यार्थी विद्यार्थी संवादाकडे लक्ष नाही. विद्यार्थी विद्यार्थी संवाद म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या संवादाला निग्लेक्ट केलेला आहे. ह्या फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा किंवा ड्रॉबॅक्स आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत. आता या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन्स काय आहेत? यात कृतीवर भर दिला जातो, यामध्ये कृतीचा संबंध नाहीये. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्व असते, हे योग्य उत्तर आहे. हे फ्लँडर्स आंतरक्रियाची योग्य मर्यादा आहे. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्व असते. निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात, ह्याचा याच्याशी संबंध नाहीये. या तंत्रात पाठाबद्दलचे निरीक्षण ताबडतोब विद्यार्थ्यांना सांगता येतात, ह्याचा देखील याच्याशी संबंध नाहीये. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या 4 मर्यादा लक्षात ठेवा. यामध्ये शाब्दिक वर्तनावर अधिक भर आहे, निरीक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यानंतर शिक्षकांवर जास्त लक्ष दिलेलं आहे आणि विद्यार्थी विद्यार्थी संवाद याकडे लक्ष दिलेले नाही किंवा ते निग्लेक्ट केलेले आहेत. हे 4 जर तुम्हाला मर्यादा लक्षात आल्या तर तुम्हाला या फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा तो लिहिता येईल. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीमध्ये कोणता प्रकार अप्रत्यक्ष शिक्षक वर्तन मध्ये समाविष्ट आहे? यापूर्वीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितले की शिक्षकाचा अप्रत्यक्ष वर्तन प्रकार किंवा इनडायरेक्ट टॉक जो आहे तो 4 प्रकारचा आहे. त्यामध्ये मग इनडायरेक्ट टॉक मध्ये आपण काय काय पाहिलंय तर विद्यार्थ्यांच्या भावना स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या कल्पना स्वीकारणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय आहेत? व्याख्यान देणे, टीका करणे, विद्यार्थ्यांच्या भावनांचा स्वीकार करणे, अधिकार गाजवणे. भावनांचा स्वीकार करणे हे योग्य उत्तर आहे. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? मॅकडुगल यांनी 14 प्रकारच्या सहज प्रवृत्ती सांगितलेल्या आहे. त्यांच्या मते सहज प्रवृत्तींमुळे मानवी भावना निर्माण होतात. मग या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत ते आहेत आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल आणि संघ. तर यामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर आत्मनिष्ठ या घटकामध्ये आत्मप्रतिष्ठा या प्रवृत्तीचा समावेश होतो. कोणते उदाहरण पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे हे नाहीये, खेळांमधील संघ तयार करणे हे नाहीये, वाघ दिसताच पळून जाणे हे योग्य उत्तर आहे. इथे पलायन ही सहज प्रवृत्ती दिसून येते. म्हणजे जी सहज प्रवृत्ती आहे त्या सहज प्रवृत्तीमुळे व्यक्ती कृती करतो किंवा त्या प्रकारच्या भावना दिसून येतात, असं मॅकडुगल यांचं मत होतं. मानवी भावना या सहज प्रवृत्तीतून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केले? मॅकडुगल यांनी असं सांगितलं की मानवी भावना या सहज प्रवृत्तीमुळे तयार होतात किंवा निर्माण होतात आणि त्यांनी 14 प्रकारच्या सहज प्रवृत्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना सांगितलेल्या आहेत. खालीलपैकी कोणती सहज प्रवृत्ती मॅकडुगल यांनी सांगितलेली नाही? पलायन, कुतूहल, संग्रह, बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता मुळात ही बुद्धिमत्ता ही सहज प्रवृत्ती नाहीये. बुद्धिमत्ता ही नॅचरल गोष्ट आहे आणि नॅचरल असून ती अनुभवाने ज्ञानाने वाढत जाते अशी गोष्ट आहे, ती सहज प्रवृत्ती नाही. त्यामुळे हे योग्य उत्तर आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे?
संरक्षण यंत्रणा म्हणजे आपलं जे काही मेंटल मेंटल स्ट्रगल आहे, मानसिक स्ट्रगल जे आहे त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण काय करतो, काही संरक्षण यंत्रणांचा वापर करतो स्वतःचा बचाव करण्यासाठी. तर अशा प्रकारच्या ही संरक्षण यंत्रणा आहे. स्वतःला जर अपयश आलं तर आपण इतरांवर खापर फोडतो. ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? तर प्रक्षेपण, प्रोजेक्शन, म्हणजे ते आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर प्रोजेक्ट करणं. एखाद्या व्यक्तीने अपयशानंतर मला ही गोष्ट नकोच होती असे म्हणणे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? युक्तिवाद, उदात्तीकरण, प्रतिगमन, भरपाई. युक्तिवाद म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचं एखादं तार्किक कारण देणं, त्याला युक्तिवाद असं म्हणतात. मग अपयश आल्यानंतर ठीक आहे, मला मला ते नकोच होतं, जाऊ दे, अपयश आलं तर आलं, हे झालं तार्किक कारण, हा झाला युक्तिवाद. लहान मुले नवीन भावंड जन्माला आल्यानंतर पुन्हा लहान मुलांसारखे वागणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? दमन, प्रक्षेपण, प्रतिगमन, विस्थापन. प्रतिगमन, प्रतिगमन म्हणजे काय? तर भूतकाळामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करणं. नवीन भावंड ज्या वेळेला येतं त्यावेळेला लहान मुलांना वाईट वाटतं की जी आई आपल्याला सारखं जवळ घेत होती ती आई आता आपल्या लहान भावाला जवळ घेते. मग ते काय करतात की ते जेव्हा लहान होते त्या काळामध्ये ते जातात की त्यांना त्यांना मग ते छान वाटतं की आपण सुद्धा असं आपल्या आईच्या मांडीवर बसायचो, आईच्या जवळ राहायचो. म्हणून याला प्रतिगमन असं म्हणतात. म्हणजे भूतकाळातील सुखद क्षणांमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करणं. राग बॉसवर असताना आपल्याला बॉसचा राग आलेला असतो, घरी जाऊन मुलांवर काढणं हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? प्रतिगमन, प्रक्षेपण, विस्थापन, नकार. विस्थापन, विस्थापन म्हणजे एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणं किंवा एक गोष्टीचा आपल्याला खूप राग आलाय पण आपण त्या व्यक्तीवर रागावू शकत नाही किंवा आपण ती कृती करू शकत नाही, म्हणून त्याऐवजी आपण कुठेतरी दुसरीकडं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना बाहेर काढत असतो. मनातील अप्रिय विचार किंवा आठवणी नकळतपणे दडपून टाकणे ही संरक्षण यंत्रणा आहे दमन. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 जे काही संभाव्य प्रश्न आहेत ते पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर अध्ययन आणि व्यक्तिमत्व ह्याच्यावर ज्या महत्वाच्या व्याख्या आहेत त्या अगदी 5 मिनिटात कशा लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगितले. कोणत्या व्याख्या कशा लक्षात ठेवायच्या हे देखील सांगितले. त्याचबरोबर फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण म्हणजे काय, त्याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात हे आपण अभ्यासले. त्यानंतर मॅकडुगल यांच्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात, सहज प्रवृत्ती म्हणजे काय ते देखील आपण अभ्यासले. आणि संरक्षण यंत्रणेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते देखील आपण अभ्यासले. तर आजच्या व्हिडिओमध्ये अध्ययनाच्या व्याख्या, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, फ्लँडर्स आंतरक्रिया, त्यानंतर संरक्षण यंत्रणा आणि मॅकडुगल यांच्या सहज प्रवृत्ती हे जे 5 घटक आहेत यापैकी प्रत्येक घटकावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. त्यामुळे हा टॉपिक जो आहे आजचा, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, तो स्किप करू नका आणि यातील प्रत्येक भागाची तयारी करा. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेसाठी अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची रिव्हिजन कशी करणार आहात आणि कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्यामधले कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ स्किप न करता त्यातील प्रत्येक प्रश्न अभ्यासा, प्रत्येक टॉपिक अभ्यासा, कारण याच्यातला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक घटकावर एक प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे हे लक्षात ठेवा. आज 2013 पासूनच्या सगळ्याच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून मी या ठिकाणी हे टॉपिक्स घेतलेले आहेत. तर त्या पद्धतीने अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.